श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। तर इथे मी महाशिवरात्रीच्याच काही सेवा असतात त्याच करायला घेतल्या होत्या। इथे सर्वात अगोदर महादेवांचा जो रुद्र अभिषेक असतो तो करायचा होता, कारण की प्रत्येक महाशिवरात्रीला माझा रुद्र अभिषेक असतो आणि ही सेवा भगवान शंकराची सगळ्यात उच्च कोटीची सेवा असते। तर त्यामुळे इथे मी रुद्राभिषेक वगैरे करून घेणार होते आणि पूर्ण रुद्र अध्ययन हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। तर आणि माझ्याकडे कसं गळती पात्र आहे, त्यामुळे अभिषेक करताना काही प्रॉब्लेम होत नाही, वाचनामध्ये पूर्ण लक्ष असतं। कधी कधी कसं होतं ना, आपल्याकडे जर चमचा असला आणि आपण त्याने पाणी टाकत असलो की वाचनाकडेही लक्ष नसतं आणि ते पाणी महादेवावर सतत पडतंय यावरही लक्ष नसतं। तर त्यामुळे इथे मी महादेवांची जे गळती पात्र आहे ते खूप दिवस झाले ते आणलेलं आहे। मागही मी 41 दिवसाची रुद्राभिषेकाची जी सेवा केली होती संकल्पयुक्त, जी की दिंडोर येऊन आली होती, त्यामध्येही मी हे गळती पात्रच यूज केलं। तर सेवा करायला खूप सोपी गेली आणि त्या सेवेचा मला छान अनुभवही आला। लवकरच तुमच्यासोबत शेअर करन। तर इथे आता रुद्र अध्ययनाला सुरुवात केली तर वाचनं होऊन जाते, 1-1.5 तास लागतो आपल्याला, पण होऊन जातं। तर त्यानंतर इथे रुद्राभिषेक झाला आणि पाणी एवढंच नाही निघालं, मी पाणी दुसऱ्या पात्रामध्ये काढून ठेवलेलं आहे। त्यानंतर मेन जो मला अभिषेक करायचा होता तो म्हणजे आज 2 पिंडींचा अभिषेक केला। ही जी पिंड आहे ही खाली बेलाच्या झाडाखाली होती, तर ती मी तिथे न करता, कारण की तिथे आता बेलाच्या झाडाला समजा कीड लागलेली आहे, तर त्यामुळे मी तिथे काही अभिषेक न करता वरतीच आणलं त्याला आणि देवघरासमोरच अभिषेक करत आहे। इथे पहिले स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आणि त्यानंतर इथे पंचामृत बनवलं होतं, मी पंचामृतानेही अभिषेक करून घेणार आहे। तर खूप छान वाटलं आजची सेवा करून। खूप दिवसानंतर मी महादेवांचा अभिषेक केला, प्रॉपर जो असतो रुद्राभिषेक तो मी केला आणि खूप छान वाटलं। जेव्हा आपण आपल्या मनासारखी सेवा करतो ना, तेव्हा एक वेगळाच आनंद जो आहे तो आपल्याला भेटतो। तर इथे मी तेच करत होते, खूप दिवसांनी आज अभिषेक करायचं योग आला, छान असा माझ्या मनासारखा अभिषेक झाला आज। कसं होतं, कधी कधी सेवा होते पण ती मनासारखी होत नाही, मग मनात एक खंत असते की आज सेवा व्यवस्थित झाली नाही वगैरे। त्यानंतर तुम्हाला अष्टोत्तर नामावली ही घ्यायची आहे। जर तुमच्याकडे 108 बेलपान असेल तर छानच उत्तम, तुम्ही वाहू शकता 108 बेलपान। जर तुमच्याकडे 108 बेलपान नाही आहे पण एकच बेलपान आहे, तुम्ही तेच बेलपान घेऊन परत आपले 108 जे भोले शंकराचे नावं आहे ते आपण उच्चारू शकतो इथे। तर माझ्याकडे काही बेलपत्र जास्त नव्हती, 1-2च बेलपत्र होती, तर जास्तीचे नव्हते, तर मी 1 बेलपत्र वाहूनच पूर्ण अभिषेक केला आहे। तर इथे आता सगळ्या पिंडी ज्या आहेत त्या दोन्ही त्या स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भस्म, जो की महादेवांना अतिशय प्रिय आहे, तर तो भस्मही मी महादेवांना लावून घेतला। तर एक पिंड जी आहे ती माझ्या देवघरातली आहे, जी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार आहे, आणि दुसरी जी आहे ती आता मी दुसरीकडे स्थापन करणार आहे। तर तिचाही आज अभिषेक करून घेतला, म्हटलं घरामध्ये आहे तर तसंच नको ठेवायला, म्हणून मी त्याचाही अभिषेक करून घेतला। तर इथे आता भस्म वगैरे लावत आहे आणि जेव्हाही मी सगळ्यांना सांगेन की सोमवारी तुम्ही भोले शंकराची जी सेवा आहे, रुद्राभिषेक असो किंवा शिवमहिमा असो, तर ती सेवा नक्की करत जा, खूप छान वाटतं। आणि ते आता अष्टोत्तर नामावली जी असते ती मी घेणार आहे, पण मग ती खूप मोठी आहे, व्हिडिओत दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी मेन जी पूजा आहे तीच तुम्हाला दाखवत आहे। इथे आता माझी जी मेन पूजा आहे ती झाली, त्यानंतर जे आता आरती वगैरे धूपदीप दाखवायचं आहे ते मी करणार आहे। आणि मेन शिवमहिमा जे आहे ते जर एखाद्या व्यक्तीला दारूचे किंवा कुठलेही व्यसन असेल तर ते 41 दिवस ती सेवा करा, खूप लवकर त्या व्यक्तीचे व्यसन सुटतात, असं या सेवेचा खूप अनुभव आहे आणि बऱ्याच सेवकांना याचा अनुभव आहे। गुरुमाऊलीही ही सेवा सांगतात, भरपूर म्हणजे 41 दिवसाची ही सेवा जी आहे ती भरपूर उपायासाठी असो, मग संतान प्राप्ती असो, आणि संतान प्राप्तीला तर ही सेवा खूप महत्त्वाची आहे, 41 दिवसाची सेवा देतात। त्यानंतर मी महादेवांचा जी आरती आहे
पहिले आपल्या स्वामींची आरती केली, मग लवथाळी विक्रारती केली आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एक आरती आहे, जय शिव ओंकारा प्रभू शिव ओंकारा हर हर महादेव, ती आरती केली. खूप सुंदर म्हणजे वातावरण एकदम प्रसन्न झालेलं होतं. आणि आरती वगैरे झाली, सेवा वगैरे झाली की नैवेद्य थोडंसं आपल्याला गोडाचा काहीही नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. तर इथे मी साखर दाखवली होती, कारण की उपवासाचं आपण काय दाखवणार, जेव्हा आपलं घरामध्ये फराळ वगैरे होतं त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर तो नैवेद्य वगैरे दाखवून द्यायचा स्वामींनाही दाखवायचा आणि महादेवांनाही नैवेद्य दाखवला मी आज. मस्त छान अशी आरती वगैरे झाली आणि एकदम मन प्रसन्न होऊन गेलं. आणि त्यानंतर तुम्ही माझी पूजा बघू शकता, किती छान दिसत आहे. आणि हो, त्या कळसाखाली तांदूळ ठेवायचे राहिलेत बरं का, म्हणजे कळस आता मी घासेल तेव्हा करेल. श्री स्वामी समर्थ.